गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. सर्वांना सच्चिदानंद स्वरूप आत्म्याला माझा नमस्कार. गुरुदेव दत्त. आपण खऱ्या अर्थाने अनुशासन आपलं असलं पाहिजे. मागेच आपण दिनचर्या बघितली. दिनचर्यामध्ये आपण कसं असलं पाहिजे, तर आपण अनुशासित असलं पाहिजे. आपल्या आत्म्याशी आपण अनुशासित असलं पाहिजे. आपल्यामध्ये शिस्त, संयोजन आपण काय करतो, कशा पद्धतीने राहिलं पाहिजे, याचा आपला एक शासन आपल्याकडे असलं पाहिजे. आपण दुसऱ्यावर अनुशासित नसलं पाहिजे. तर हिटलरसारखं. तर मला अनुशासित करायचं, माझ्या जीवनशैली मला बदलता आली पाहिजे. जीवनातला जो गतिशील आहे, जी आपली परंपरा आहे, समाज परंपरा किंवा आपल्या युगानुयुगे आपण चाललेलं अनुशासन, ज्या वयात आपण आलो त्या वयात आपण कसा राहतो, हा एक अनुशासनच आहे. पण आपण असंच लहान मुलासारखं राहिलो तर आपल्याला दगड मारतील. मग मला ते अनुशासन काय असलं पाहिजे, माझ्या जीवनातलं खरं सत्य हे अनुशासन असलं पाहिजे. आदरात्मक विचार माझ्यात असला पाहिजे, हे अनुशासन. संस्कार परंपरागत असले पाहिजे. आज बघायला मिळत नाही कुठे आत्मानुशासनानेच खरं आत्मज्ञानाकडे जाता येते. आपण आपल्यालाच बदलवलं नाही, आपल्यालाच आपण चांगल्या विचाराने घडवलं नाही, तर कसं होईल. आपण गंध टिळा माळ जपून आचरणात काय नसेल तर काय, कुठे अनुशासन आहे. आत्मानुशासन नाहीच मिळत. हे सगळे समाजामध्ये अनेक लोक भक्ती सांगतात, पण त्या भक्ती सांगताना त्याच्या पाठीमागे काय अनुशासन असलं पाहिजे सांगताच नाही कोण. जीवनातल्या खऱ्या अर्थाने आपल्यातल्या जीवनातल्या गतिशील किंवा आध्यात्मिक विकासार्थ असतो पाहिजे, पण तो अनुशासन नाही मिळत. तो अनुशासन असणं हा उत्तम परमार्थ आहे. आपण तेच करत नाही खऱ्या अर्थाने. जसे महावीर, बुद्ध, साईबाबा, स्वामी समर्थ, ह्या खऱ्या अर्थाने अनुशासित होते. आत्मनुशासन. कोणाच्यावर माझ्यावर कोणाचं तरी शासन आहे हा विचार त्यांच्याकडे नव्हता. स्वयं आपण स्वतःला अनुशासन म्हणजे शिक्षण. माझी शिक्षण पद्धती काय, माझी विचार पद्धती काय, हे असणं खरं अनुशासन. ते आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने आलं पाहिजे. येणं हेच जीवनात यशस्वी घडवायचं असेल, आपल्या स्वतःला अनुशासन, आपल्यामध्येच आपलं अनुशासन असलं पाहिजे. मला कशा पद्धतीने जायचं आहे, कुठे जायचं आहे, असे अनेक मार्ग असतात. पण एखाद्याची संगती करायची हा आपल्यावर आहे ना. आपण आत्मानुशासित असलो पाहिजे. कोणाशी मी संगती करतो, कोणाची संगती नाही केली पाहिजे, हा विचार आपल्यात असणं हा उत्तम अनुशासन. आपल्या जीवनामध्ये शिस्त असणं हे उत्तम अनुशासन. अनुशासन म्हणजे खऱ्या अर्थाने शिक्षण, संस्कार आणि व्यवस्थापन. आपल्या जीवनातलं व्यवस्थापन आपणच आहोत. कोणी सांगितलेले घडवलेले स्थिती अनुशासन नाही. मला करायचं आहे, मला खायचं का नाही, मला तर समजा एखाद्या गोष्टीचा शरीराला पीडा झाली तर मी ते नाही खायला पाहिजे, हा आपल्याला समजते ना, का नाही हे खाल्लं तर अपायकारक आहे. तसं माझ्या जीवनातला खऱ्या अर्थाने लक्ष किंवा माझ्या जीवनातला शिस्त ही माझ्यामध्येच मला संस्कार करायचे आहे. कुठेतरी आपण अनेक गोष्टी करतो पण आपल्याला अनुशासनच नसतो. रोज टिळा लावतो, रोज माळ जपतो, पण अनुशासन कुठे आहे. ते अनुशासन आपल्यामध्ये आत्मअनुशासन होणे, तर आपण खऱ्या अर्थाने आत्मगतीला म्हणजे योग्य गतीवर खरं ज्ञान आपल्यालाच मिळते आपल्या विचाराने. म्हणून आपण अनुशासित असतो. गुरुदेव दत्त.